कोल्हापूरमध्ये देशातला 2 नंबर उंचीचा ध्वजस्तंभ म्हणजे तिरंगा झेंड्याचा जो स्तंभ असणार आहे तो आता या ठिकाणी उभा केला जातोय। आपण बघतो या ठिकाणी ही पहिली छोटी क्रेन आहे आणि त्याला लागून आपण बघतो या ठिकाणी ही भली मोठी क्रेन कोल्हापूरमध्ये खास या कामासाठी आणण्यात आली आहे आणि या क्रेनच्या सहाय्याने आपण बघतो हे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। पांढऱ्या रंगाचा जो हा बाजूला आपल्याला जो ध्वजस्तंभ दिसतोय याची उंची खरं तर 303 फूट असणार आहे आणि 24 तास हा खरं तर तिरंगा झेंडा जो आहे तो कोल्हापूरमध्ये फडकत राहणार आहे। त्याच्यावर प्रकाश जोत देखील टाकण्यात येणार आहेत आणि येत्या 1 मेला या सगळ्या ध्वजस्तंभाचं जे उद्घाटन आहे ते केलं जाणार आहे। आपण बघतोय जर आपण लांबी जर बघितली तर आपल्याला लक्षात येऊ शकते आणि हा मोठा ध्वजस्तंभ कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच उभा राहतोय। जवळपास 16 फुटांचा पाया या ध्वजस्तंभासाठी काढण्यात आलेला आहे आणि एकूण जे वजन आहे या ध्वजस्तंभाचं ते 24,000 किलो असणार आहे आणि जो तिरंगा डौलानं जो फडकणारा तिरंगा असणार आहे त्याची लांबी रुंदी जी आहे ती 90 बाय 60 फुटाची म्हणजेच 5,400 स्क्वेअर फूट इतकी असणार आहे। हा जो ध्वज असणार आहे हा शहरातल्या कुठल्याही भागातून अगदी सहजपणे दिसू शकणार आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आता पुन्हा एकदा हा एक मानाचा तुरा खरं तर रोवला जाणार आहे या निमित्तानं। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा जो पिलर दिसतोय त्या पिलरवर हा ध्वजस्तंभ त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे। आपण बघतोय 2 ते 3 क्रेनच्या साहाय्यानं हे सगळं काम सुरू आहे आणि येत्या 1 मेला याच 303 फुटांवरच्या ह्या स्तंभावरचा जो तिरंगा आहे तो पुन्हा एकदा आता कोल्हापूरमध्ये डौलानं फडकणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर।